हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलो होता ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. तो ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आज आपण आजच्या लेक्चरमध्ये थोडासा रिवाइज करणार आहोत, कारण कालचा जो आपला लेक्चर बनला होता त्यामध्ये ग्रिफिथ एक्सपेरिमेंट थोडासा व्हिडिओ क्वालिटी त्याची पुअर झाली होती, तेवढा क्लिअर तो दिसला नव्हता. त्यामुळे आज आपण तो एक्सपेरिमेंट रिवाइज करणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये याच लेक्चरमध्ये आपण पुढे एक दुसरा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत, ॲव्हेरी मॅक्लिओइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. तर आपण सुरुवातीला पाहू ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ठीक आहे, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट मध्ये आपण पाहिला होता, तो एक्सपेरिमेंट केला होता एफ ग्रिफिथ नावाच्या एका ब्रिटिश फिजिशियननी 1928 साली. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी एक बॅक्टेरिया यूज केला होता. त्यासाठी त्यांनी एक बॅक्टेरिया यूज केला होता ज्याचं नाव होतं डिप्लोकॉकस निमोनी. ठीक आहे, हा डिप्लोकॉकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया एक डिसीज कॉज करत होता ज्याचं नाव होतं निमोनिया, जो कोणामध्ये होत होता? मॅमल मध्ये. मॅमेलिया क्लासचे जे अॅनिमल होते त्याच्यामध्ये तो डिसीज आपल्याला पाहायला मिळत होता. त्यानंतर आपण सांगितलं होतं की त्या बॅक्टेरियाचे टाईप होते टू टाईप ऑफ बॅक्टेरिया. दोन टाईपचे बॅक्टेरिया होते. त्याच्यामध्ये एक होता, इथे लिहू आपण, एक होता एस टाईप आणि दुसरा होता आर टाईप बॅक्टेरिया. डिप्लोकॉकस निमोनिया नावाचे बॅक्टेरिया दोन टाईपचे होते. एक होता एस टाईप आणि दुसरा होता आर टाईप. एस टाईप कसा होता? स्मूथ होता. पहिल्यांदा आपण इथे त्याचं स्ट्रक्चर काढून घेऊ. सपोज हा आहे एस टाईप वाला बॅक्टेरिया. ठीक आहे, काल आपण तो, ठीक आहे, एस टाईप वाला बॅक्टेरिया आहे आणि तो कसा आहे? स्मूथ आहे. त्यानंतर कसा आहे? कॅप्सुलेटेड. ठीक आहे, कॅप्सुलेटेड आहे आणि कसा होता तो? व्हायरुलंट होता. ठीक आहे, हे तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की एस टाईप कसा आहे? तो स्मूथ आहे, म्हणजे त्याचा बाहेरचा सरफेस कसा आहे? स्मूथ आहे, चोपडा आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे अँटीजेनिक डिटर्मिनंट नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर तो कसा आहे? कॅप्सुलेटेड आहे, म्हणजे तो बॅक्टेरिया एका कॅप्सूलच्या आतमध्ये, कोटिंगच्या आतमध्ये, शुगरची कोटिंग असते त्या शुगरच्या कोटिंगच्या आतमध्ये तो कसा आहे? प्रेझेंट आहे. आणि तो कसा आहे? व्हायरुलंट आहे. व्हायरुलंट म्हणजे इथे मी सांगितलं होतं तो कसा आहे? हार्मफुल आहे. ठीक आहे, हार्मफुल आहे. हार्मफुल म्हणजे काय? जर हा बॅक्टेरिया म्हणजेच डिप्लोकॉकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया, त्याच्यामधला एस टाईपचा बॅक्टेरिया जर कोणत्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेला तर त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीला काय होणार? त्याच्यामुळे काय होणार? इजा पोहोचणार किंवा त्या ऑर्गॅनिझमची मे बी डेथ पण होऊ शकते. ठीक आहे, कसं होते हे आपण सांगितलं होतं. पुढे पाहू. त्याच्यामध्ये सांगितलं की आर टाईपचा बॅक्टेरिया होता. आर टाईपचा बॅक्टेरिया हा कसा होता? रफ होता. त्याचबरोबर तो नॉन कॅप्सुलेटेड होता. ठीक आहे, नॉन कॅप्सुलेटेड होता आणि सोबतच तो कसा होता? अव्हायरुलंट. व्हायरुलंटच्या अपोजिट काय? अव्हायरुलंट म्हणजे हार्मलेस, म्हणजे तो हार्मलेस होता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिझमला धोका नव्हता. जर म्हणजेच डिप्लोकॉकस निमोनीचा आर टाईपचा बॅक्टेरिया जर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेला तर त्या ऑर्गॅनिझमला त्या बॅक्टेरियामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता. का नव्हता? कारण की आर टाईपचा बॅक्टेरिया आपल्याला माहित आहे कसा आहे. ह्या आर टाईपचा बॅक्टेरिया त्याच्यावर अँटीजेनिक डिटर्मिनंट असतात, जे अँटीबॉडी त्याला ओळखून पकडण्याचं काम करते. ठीक आहे, अशा प्रकारचे अँटीजेनिक डिटर्मिनंट त्याच्यावर प्रेझेंट होते, म्हणून त्याचा सरफेस कसा झाला होता? रफ झाला होता, म्हणून त्याला आर टाईपचा बॅक्टेरिया म्हटलं. त्यानंतर याच्यावर कुठल्याही प्रकारची कोटिंग किंवा कॅप्सूल नव्हती शुगरची, त्यामुळे आपण याला नॉन कॅप्सुलेटेड म्हटलं. त्यानंतर तो कसा आहे? अव्हायरुलंट म्हणजे हार्मलेस आहे. म्हणजेच काय? हा बॅक्टेरिया जर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेला तर काय होणार? ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सपोज तो बॅक्टेरिया गेल्याच्या नंतर ऑर्गॅनिझमची इम्युनिटी सिस्टीम काय होणार? इम्युनिटी सिस्टीम काय होणार? त्याची ऍक्टिव्ह होणार. कारण आता एखादा बॅक्टेरिया सपोज डिप्लोकॉकस निमोनी नावाचा आर टाईपचा बॅक्टेरिया माझ्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर माझ्या बॉडीमधली इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह होणार. त्याला माहित पडणार कोणता तरी एखादा सबस्टन्स आपल्या बॉडीच्या आतमध्ये आलेला आहे, फॉरेन एजंट बॉडीमध्ये आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे मग
आपली इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह होणार. इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर इम्युनिटी सिस्टीमच्या काही सेल्स असतात, त्या सेल्स काय करणार, अँटीबॉडी तयार करणार आणि त्या अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये फिरल्याच्या नंतर त्याला शोधल्याच्या नंतर त्याला पकडणार आणि त्या बॅक्टेरियाला काय करणार, डिस्ट्रॉय करून टाकणार. म्हणजेच काय करून टाकणार, किल करून टाकणार. म्हणजेच त्या आलेले बॅक्टेरिया, आपल्या बॉडीमध्ये आलेले बॅक्टेरिया काय होणार, किल केले जाणार आपल्या इम्युनिटी सिस्टीमच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या बॉडीला निमोनिया होणार नाही, कारण ते बॅक्टेरिया काय झाले, डिस्ट्रॉय केले, किल केले. कोणी, आपल्या इम्युनिटी सिस्टीमने. त्यामुळे आपल्याला निमोनिया होणार नाही. नो निमोनिया. निमोनिया झाला नाही म्हणजे आपण काय राहणार, हेल्दी राहणार. म्हणजे आपल्याला हेल्दी राहणार म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. म्हणून आपण सांगितलं आर टाईपचे बॅक्टेरिया कसे असतात, अव्हायरुलंट असतात. त्याच्या अपोजिट घेऊ आपण एस टाईपचा बॅक्टेरिया. एस टाईपचा बॅक्टेरिया स्मूथ असतो, कॅप्सुलेटेड असतो, व्हायरुलंट असतो. व्हायरुलंट म्हणजेच काय, तो हार्मफुल आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर एस टाईपचा बॅक्टेरिया गेला तर त्याच्यामुळे काय होणार, आपल्या बॉडीला नुकसान होणार. मग समजून घेऊ, हा एस टाईपचा बॅक्टेरिया आहे, तो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर काय होणार, ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर ऑर्गॅनिझमच्या इम्युनिटी सिस्टीम ते ऍक्टिव्ह राहणार. ठीक आहे, इम्युनिटी सिस्टीम अँटीबॉडी तयार करत राहणार. ठीक आहे, पण अँटीबॉडी तयार करून सुद्धा त्या अँटीबॉडीला तो बॅक्टेरिया मिळणार नाही. का मिळणार नाही, कारण की तो काय आहे, कॅप्सूल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, कॅप्सूल मध्ये. याच्यासाठी मी सांगितलं होतं तुम्हाला, एक एक्झाम्पल घेतलं होतं की एखादा टेररिस्ट आहे जो दुसऱ्या देशामधून, दुसऱ्या कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये आला आणि तो सपोज गन त्याच्या खांद्यावरच घेऊन आला, तर आपल्याला तो लगेच, आपल्या मिलिटरीला तो लगेच ओळखू येणार की हा टेररिस्ट आहे. आपली मिलिटरी काय करणार, त्याला किल करून टाकणार. त्यामुळे आपल्या देशाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. पण याच्या अपोजिट इथे एक टेररिस्ट आहे, तो त्याचे जे पूर्ण जे वेपन्स आहेत तो काय करून आला, लपून ठेवले त्याने कुठेतरी, बॅगेत घेऊन आला. बॅगेत घेऊन आल्याच्यामुळे त्या आपल्या मिलिटरीला तो ओळखू नाही आला की बा हा टेररिस्ट आहे, ओळखू आल्या नाही. त्यामुळे तो काय झाला, आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड झाला, त्याची संख्या वाढली आणि वाढल्याच्या नंतर काय झालं, आपल्या बॉडीला काय झाला, निमोनिया झाला. आणि काय झालं, फायनली काय झाली, ऑर्गॅनिझमची डेथ होते किंवा त्याला इजा पोहोचते. ठीक आहे, आपली तर डेथ होत नाही, कारण आपण वेगवेगळ्या अँटीबायोटिक घेऊन त्या बॅक्टेरियाला काय करतो, किल करण्याचं काम करतो आपण दवाखान्यात जातो. ठीक आहे, अशा प्रकारचे जे बॅक्टेरिया होते एस टाईप आणि आर टाईप. मग त्यानंतर त्यांनी पुढे काय केलं, त्यांनी पुढे 4 स्टेप मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता. त्या 4 स्टेप आपण पाहून घेऊ. व्हेन एस टाईप बॅक्टेरिया इज इंजेक्टेड, पहिल्यांदा त्यांनी काय घेतलं, एक टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब मध्ये सपोज काय होते, एस टाईपचे बॅक्टेरिया होते, जे मी रेड कलरने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, असे एस टाईपचे बॅक्टेरिया होते. व्हेन एस टाईप बॅक्टेरिया इज इंजेक्टेड टू द हेल्दी माइस, हे एस टाईपचे बॅक्टेरिया काय केले, इंजेक्ट केले कोणामध्ये, एका माइस मध्ये. तो माइस कसा होता, हेल्दी होता, त्याला सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा डिसीज नव्हता. ठीक आहे, तो माइस ते एस टाईपचे बॅक्टेरिया. ठीक आहे, इथे लिहितो लिव्हिंग एस टाईप, म्हणजे जिवंत एस टाईपचे बॅक्टेरिया आहे, ते इंजेक्शन मध्ये घेतले आणि माइसला इंजेक्ट केले, त्याच्या बॉडीमध्ये सोडले. सोडल्याच्या नंतर काय होणार, एस टाईपचे बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, आपण इथे पाहिलं होतं अशा प्रकारे. हा एस टाईपचा बॅक्टेरिया आहे. सपोज त्या माइसच्या बॉडीमध्ये गेला, माइसच्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर माइसची इम्युनिटी सिस्टीम ऍक्टिव्ह होणार, अँटीबॉडी तयार करणार, पण अँटीबॉडीला तो मिळणार नाही. कारण काय आहे, तो कोटिंग मध्ये, कॅप्सूल मध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे काय होणार, माइस मध्ये काय होणार, त्याची संख्या काय होणार, वाढणार. बरोबर आहे, त्याचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. खूप सारे बॅक्टेरिया माइसच्या बॉडीमध्ये तयार होणार आणि माइसला काय होणार, निमोनिया होणार आणि त्याची काय होणार, डेथ होणार. ठीक आहे, माइसची काय होणार, डेथ होणार. दुसऱ्या स्टेप मध्ये त्यांनी काय केलं, एक टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आर टाईपचे बॅक्टेरिया घेतले, लिव्हिंग आर टाईप. लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया रिप्रेझेंट करतो ब्ल्यू कलर. ठीक आहे, कॅप्सूल मध्ये नाही, त्यामुळे डायरेक्टच आपण अशा प्रकारे शो करू शकतो. ठीक आहे, हे लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया त्यांनी काय केले, इंजेक्ट केले हेल्दी माइस मध्ये.
परत दुसरा एक हेल्दी माईस घेतला, त्या हेल्दी माईस मध्ये काय केले ते बॅक्टेरिया इंजेक्ट केले. इंजेक्ट केल्याच्या नंतर आता आपल्याला माहित झालं की बॅक्टेरिया कुठे पोहोचलेले आर टाईपचे, लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया आले आता कुठे, या हेल्दी माईसच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, हेल्दी माईसच्या बॉडीमध्ये आल्याच्या नंतर हेल्दी माईसची इम्युनिटी सिस्टीम काय होणार, ऍक्टिव्ह होणार. ती काय करणार, अँटीबॉडीज तयार करणार. अँटीबॉडी काय करणार, याला पकडणार आणि काय करणार, याला त्या बॅक्टेरियाला किल करून टाकणार. बॅक्टेरिया किल झाले म्हणजे माईसला निमोनिया होणार का, नाही, नो निमोनिया. निमोनिया होणार नाही. निमोनिया झाला नाही म्हणजे तो काय करणार, जिवंत राहणार, सर्व्हाइव्ह राहणार. ठीक आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं त्यांनी, तिसरं स्टेप आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया घेतले. आता हीट किल्ड म्हणजे काय हे सांगितलं होतं की सपोज आपल्याकडे टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलं, हे यस टाईपचे काय घेतले, बॅक्टेरिया घेतले. ठीक आहे, यस टाईप कशा आहे, पण ते लिव्हिंग यस टाईप आहे. ठीक आहे, लिव्हिंग यस टाईप याला काय केलं त्यांनी, हीट केलं. हीट केल्याच्या नंतर यांची काय झाली, डेथ झाली आणि त्याला आपण म्हटलं हीट किल्ड यस टाईप. मग तेच आहे हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया घेतले इथे सपोज, हे आहेत हीट किल्ड यस टाईप, हीट किल्ड यस टाईप. ठीक आहे, हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया, हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया परत त्यांनी इंजेक्ट केले कोणामध्ये, हेल्दी माईस मध्ये. परत इंजेक्ट केले माईस मध्ये. तो पण कसा होता, हेल्दी माईस होता, चांगला होता, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. त्यानंतर हे हीट किल्ड म्हणजे मेलेले यस टाईपचे बॅक्टेरिया. मेलेले यस टाईपचे बॅक्टेरिया आहेत तर याच्या बॉडीमध्ये काहीच करू शकणार नाही, त्यामुळे त्याला निमोनिया पण होणार नाही, नो निमोनिया. कारण ते बॅक्टेरिया कसे आहे, मेलेले आहे. मेलेले बॅक्टेरिया माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर मल्टिप्लाय तर होणारच नाही, त्यामुळे निमोनिया त्याला होणार नाही. त्यामुळे तो काय करणार, लाईव्ह राहणार किंवा सर्व्हाइव्ह करणार, तो मरणार नाही. कोण, हे माईस मरणार नाही. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ स्टेप मध्ये काय केलं त्यांनी, फोर्थ स्टेप मध्ये टेस्ट ट्यूब घेतली त्यांनी. सॉरी, 2 टेस्ट ट्यूब घेऊ आपण सपोज. एका टेस्ट ट्यूब मध्ये होते हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया. ठीक आहे, एका टेस्ट ट्यूब मध्ये कोणते होते, हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया होते. ठीक आहे, कोणत्या, हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया. आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये होते लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया, म्हणजे हे जिवंतवाले, हे मेलेले, हे जिवंतवाले. ठीक आहे, लिव्हिंग आर टाईप, लिव्हिंग आर टाईप असे बॅक्टेरिया घेतले 2 टेस्ट ट्यूब मध्ये. ते काय केले, मिक्स केले एका टेस्ट ट्यूब मध्ये. तर या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, हे लिव्हिंग आर टाईप पण आहेत आणि हीट किल्ड यस टाईप पण आहे. ठीक आहे, हीट किल्ड यस टाईप, लिव्हिंग आर टाईप आणि हीट किल्ड यस टाईप दोन्ही बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं, हे मिश्रण इंजेक्ट केलं परत हेल्दी माईस मध्ये. माईसला इंजेक्ट केलं. माईसला इंजेक्ट केल्याच्या नंतर माईसला काय झाला, निमोनिया झाला. त्याला निमोनिया झाला आणि त्याची काय झाली, डेथ झाली. ऍक्च्युली तसं व्हायला नव्हतं पाहिजे, कारण जेव्हा आपण हीट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया इंजेक्ट केले तेव्हा पण तो जिवंत राहत होता. लिव्हिंग आर टाईप इंजेक्ट केले तेव्हा पण जिवंत राहत होता. मग हे दोन मिक्स करून जेव्हा आपण त्याला इंजेक्ट केला तेव्हा त्याची काय झाली, डेथ झाली. मग ते डेथ का झाली हे पाहण्यासाठी त्यांनी माईसचं काय घेतलं, ब्लड घेतलं. ब्लड घेतल्याच्या नंतर त्या ब्लड मध्ये त्यांना काय मिळाले, यस टाईपचे काय मिळाले, बॅक्टेरिया मिळाले. यावरून ग्रिफिथ नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं, काय सांगितलं याच्यामध्ये त्यांनी, की लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया टेक समथिंग फ्रॉम देअर सराउंडिंग. म्हणजेच काय, लिव्हिंग आर टाईपच्या बॅक्टेरियानं त्यांच्या सराउंडिंग मधून म्हणजेच सराउंडिंग मध्ये कोण आहे, यस टाईपचे बॅक्टेरिया. म्हणजे यस टाईपच्या बॅक्टेरियापासून काहीतरी घेतलं आणि घेतल्याच्या नंतर काय झाले, ते सुद्धा काय झाले, कन्वर्ट झाले. कशामध्ये, ते कन्वर्ट झाले यस टाईप मध्ये, म्हणजे ट्रान्सफॉर्म झाले यस टाईप मध्ये. आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की हे काय आहे, जे मटेरियल आहे ज्याला आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणणार. ठीक आहे, ग्रिफिथनं सांगितलं की दिस मटेरियल वॉज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल बिकॉज इट ट्रान्सफॉर्म द लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया इंटू लिव्हिंग यस टाईप बॅक्टेरिया. आणि ते कुठून घेतलं होतं त्यांनी, जे हिट किल्ड यस टाईप बॅक्टेरिया होते, हिट किल्ड यस टाईप पासून लिव्हिंग आर टाईपनं काहीतरी घेतलं आणि घेतल्याच्या नंतर स्वतः सुद्धा कशामध्ये कन्वर्ट झाली, लिव्हिंग यस टाईप मध्ये काय झाले, कन्वर्ट झाले. ठीक आहे, आणि दिस
दिस मटेरियल इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, आणि तेच एक काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे असं त्यांनी सांगितलं होतं आपल्याला, कोणी, ग्रिफिथ नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे, इथपर्यंत झालं, हे समजलं असेल आता व्यवस्थितपणे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत, ॲव्हेरी मॅक्लिऑड आणि मॅककार्टी एक्सपेरिमेंट. ठीक आहे, आपला दुसरा एक्सपेरिमेंट आहे ॲव्हेरी मॅक्लिऑड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. 16 year later, the three scientists that is Ostwald, Avery, Colin MacLeod and Macklin McCarthy perform experiment to find out genetic material. जवळपास 16 वर्षानंतर, म्हणजेच ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पासून 16 वर्षानंतर, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट झाला होता जवळपास 1928 साली, आणि तिथून 16 वर्षानंतर म्हणजेच 1944 साली कोणता एक्सपेरिमेंट करण्यात आला, ॲव्हेरी मॅक्लिऑड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट. ठीक आहे, 16 years later in 1944 the three scientists, that is Avery, MacLeod and McCarthy, perform one experiment to find out the genetic material. 3 सायंटिस्टनी मिळून 1944 साली एक एक्सपेरिमेंट केला होता, ग्रिफिथ एक्सपेरिमेंटच्या 16 वर्षानंतर. कशासाठी, जेनेटिक मटेरियल कोणता आहे हे शोधून काढण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय केलं मग त्याच्यासाठी, they purified different material from heat killed S-type bacteria. ठीक आहे, त्यानंतर त्या एक्सपेरिमेंटसाठी, म्हणजेच यांच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी काय केलं, स्वतःच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी हिट किल्ड S-टाइप बॅक्टेरिया मधून वेगवेगळे मटेरियल काय केले, प्युरिफाईड केले किंवा आयसोलेट केले, सेपरेट केले. These material are DNA, protein, RNA and other some material. ठीक आहे, सगळे हिट किल्ड S टाइप मधून हे मटेरियल त्यांनी सेपरेट केले. हिट किल्ड S टाइप मधून डीएनए सेपरेट केला, त्यानंतर प्रोटीन सेपरेट केले, त्यानंतर आरएनए सेपरेट केले आणि बाकीचे काही मटेरियल सेपरेट केले. सो जसं कार्बोहायड्रेट वगैरे असे मटेरियल त्यांनी काय केले, सेपरेट केले. देन मिक्स धिस मटेरियल with living R-type bacteria to find out which material convert living R-type bacteria into living S-type bacteria. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट वरूनच त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला, कारण ग्रिफिथने शेवटी सांगितलं होतं की एका टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय घेतले होते, लिव्हिंग R-टाइप घेतले होते आणि हिट किल्ड S-टाइप बॅक्टेरिया घेतले होते. मग त्यांना काय लक्षात आलं की हिट किल्ड तर किल्ड बॅक्टेरिया होते, पण लिव्हिंग R-टाइप बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट झाले होते, S-टाइप मध्ये कन्वर्ट झाले होते. कशाच्या माध्यमातून, कारण त्यांनी
हीट किल्ड एस टाईप मधून काहीतरी घेतलं होतं, त्यामुळे लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया कन्वर्ट झाले होते लिव्हिंग एस टाईप मध्ये. म्हणजे तेच त्यांना शोधायचं होतं की नेमकं या हीट किल्ड पासून काय घेतलं, डीएनए घेतले की प्रोटीन घेतले की आरएनए घेतले की कोणतं दुसरं मटेरियल घेतलं, हे त्यांना काय करायचं होतं, शोधायचं होतं. मग त्यांनी काय केलं, या 3 सायंटिस्टनी हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया घेतला. ठीक आहे, आपण डायग्रामॅटिकली पाहू. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय केलं, हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया घेतला, त्याच्यामध्ये प्रोटीन, डीएनए, आरएनए आणि बाकीचे मटेरियल सेपरेट केले. ते वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतले, म्हणजे डीएनए एका टेस्ट ट्यूब मध्ये, प्रोटीन एका टेस्ट ट्यूब मध्ये, आरएनए एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि बाकीचं जे मटेरियल आहे कार्बोहायड्रेट वगैरे ते एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतले. आणि प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया टाकले. लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया टाकले. 4 टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये डीएनए आहे, त्यानंतर आरएनए आहे, त्यानंतर प्रोटीन आहे आणि कार्बोहायड्रेट आहे. आणि प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी लिव्हिंग आर टाईपचे काय केले, बॅक्टेरिया ऍड केले. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये ऍड केल्याच्या नंतर त्यांनी चेक केलं की कोणत्या टेस्ट ट्यूब मधला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे ज्या टेस्ट ट्यूब मधला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला, समजून जायचं की ते आपलं काय आहे, ते मटेरियल हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. अशा प्रकारचा त्यांचा काय होता, तो एक्सपेरिमेंट होता. त्यांना लक्षात आलं ओनली the test tube with DNA convert living R type bacteria into living S type bacteria. समजलं? असं एक टेस्ट ट्यूब होतं ज्याच्यामध्ये डीएनए होता, फक्त त्याच टेस्ट ट्यूब मधला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया कन्वर्ट झाला लिव्हिंग एस टाईप मध्ये. म्हणजेच काय, लिव्हिंग आर टाईपने काय घेतलं होतं, डीएनए घेतला होता त्या टेस्ट ट्यूब मधला आणि त्यामुळे तो लिव्हिंग आर टाईप कशामध्ये कन्वर्ट झाला होता, एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला होता. ठीक आहे, हे तर झालं आपलं थिओरिटिकली. काय सांगितलं याच्यामध्ये, जवळपास दुसरा एक्सपेरिमेंट ॲव्हेरी, मॅक्लिओड अँड मॅककर्टी एक्सपेरिमेंट आहे, 1944 साली झालेला. ठीक आहे, जवळपास 16 वर्षानंतर 3 सायंटिस्ट, कोणते, ॲव्हेरी, मॅक्लिओड आणि मॅककर्टी यांनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला जेनेटिक मटेरियल कोणता आहे हे शोधण्यासाठी. त्यानंतर त्याच एक्सपेरिमेंटसाठी काय केलं होतं त्यांनी, की जे हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया होते त्याच्यामधून वेगवेगळे मटेरियल काय केले, त्यांनी सेपरेट केले. कोणतं मटेरियल आहे, हीट किल्ड एस टाईप मधून त्यांनी डीएनए काढला, त्यांनी प्रोटीन काढले, त्यांनी आरएनए काढले त्या बॅक्टेरिया मधले आणि बाकीचे मटेरियल सुद्धा त्यांनी काय केले, सेपरेट केले. सेपरेट केल्याच्या नंतर काय केलं त्यांनी, ते हे सगळे मटेरियल वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतले. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये वेगवेगळ्या, जसं एका टेस्ट ट्यूब मध्ये डीएनए, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आरएनए, तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी घेतला प्रोटीन आणि चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये दुसरं कोणतं तरी मटेरियल घेतलं. घेतल्याच्या नंतर प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया काय केले, ऍड केले आणि चेक केलं की कोणत्या टेस्ट ट्यूब मधला बॅक्टेरिया म्हणजे लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला. मग त्यांना असं लक्षात आलं की ज्या टेस्ट ट्यूब मध्ये डीएनए होता त्याच टेस्ट ट्यूब मधला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया कशामध्ये कन्वर्ट झाला, एस टाईप बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाला. ते आता आपण डायग्रामॅटिकली. ठीक आहे, ॲव्हेरी, मॅक्लिओड आणि मॅककर्टी एक्सपेरिमेंट पहा. याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी, पहिल्यांदा डिप्लोकॉकस निमोनी नावाचा एक बॅक्टेरिया घेतला, ज्याची स्ट्रेन कोणती घेतली त्यांनी, एस टाईपचा बॅक्टेरिया घेतला. या एस टाईप बॅक्टेरियाला, ठीक आहे, सपोज याच्यामध्ये एस टाईपचे बॅक्टेरिया आहेत, हे झाले एस टाईप बॅक्टेरिया. एस टाईप, या एस टाईप बॅक्टेरियाला त्यांनी काय केलं, हिट केलं. बरोबर, हिट केल्यामुळे ते एस टाईप बॅक्टेरिया काय झाले, किल झाले, त्यांची डेथ झाली. डेथ झाल्याच्या नंतर हे एस टाईपचेच बॅक्टेरिया आहे, पण कसे आहेत, सपोज हिट किल्ड आहे, हिट किल्ड एस टाईप. ठीक आहे, काय झाले ते हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया झाले. ठीक आहे, मग आता काय केलं त्यांनी, या हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया पासून काय केले, मटेरियल काय केले, सेपरेट केले. ठीक आहे, असे वेगवेगळे मटेरियल त्यांनी सेपरेट केले. या हिट किल्ड एस टाईप पासून त्यांनी, सपोज इथे दाखवतो मी की अशा प्रकारे इथे त्यांनी सेपरेट केला. सपोज हे अशा प्रकारचा एक मटेरियल ज्याला आपण प्रोटीन म्हणू. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी एक मटेरियल सेपरेट केला असा ज्याला आपण आरएनए म्हणू. त्यानंतर त्यांनी आणखी एक मटेरियल सेपरेट केला
हे तर स्ट्रक्चर तर नंतर माहित झालं होतं, पण आपण समजण्यासाठी घेता, ठीक आहे. कारण 1944 ला हा एक्सपेरिमेंट झाला, तिथून 1953 साली आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर माहित झालं होतं. फक्त आपण समजण्यासाठी घेता डीएनए, ठीक आहे. डीएनए ला थोडस रेड मध्ये घेतो, ठीक आहे. अशा प्रकारे त्या आरएनए ला ब्ल्यू मध्ये घेऊ आपण. एमआरएनएचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे, ठीक आहे, समजण्यासाठी आहे ते. त्यानंतर एक दुसरा मटेरियल घेतला त्याने, ऑदर मटेरियल म्हटलं होतं आपण. ऑदर कोणतं पण असू शकते, हे कार्बोहायड्रेट, लिपिड, फॅट कोणतं पण असू शकते, ठीक आहे. ऑदर मटेरियल घेऊ आपण हे अशा प्रकारे, ठीक आहे. ऑदर मटेरियल असे सगळे मटेरियल. हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया, एस टाईप बॅक्टेरिया घेतला पहिल्यांदा, त्याला हिट केलं, किल केलं, त्याला म्हटलं आपण हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया. त्या हिट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया मधून प्रोटीन काढले बाहेर, सेपरेट केले. त्या हिटकिल बॅक्टेरिया मधून आरएनए सेपरेट केले, त्या हिटकिल बॅक्टेरिया मधून डीएनए सेपरेट केले, हिटकिल बॅक्टेरिया मधून बाकीचे मटेरियल काय केले, सेपरेट केले. त्यानंतर त्यांनी काय केलं, हे मटेरियल काय केले, टेस्ट ट्यूब मध्ये घेतले, ठीक आहे. हे टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये प्रोटीन टाकले, ठीक आहे, प्रोटीन टाकले. त्यानंतर दुसरा टेस्ट ट्यूब घेतला, त्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, आरएनए टाकले, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी तिसरं टेस्ट ट्यूब घेतलं, त्या तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय घेतलं, डीएनए घेतले, ठीक आहे, ठीक आहे. आणि चौथं टेस्ट ट्यूब होतं, त्या चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय घेतलं, चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं त्यांनी ऑदर मटेरियल, हे आहे ऑदर मटेरियल. आणि या प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी लिव्हिंग आर टाईपचा बॅक्टेरिया टाकला, ठीक आहे. लिव्हिंग आर टाईपचा बॅक्टेरिया म्हणून आपण याच्यामध्ये टाकून घेऊ प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये, ऑल टेस्ट ट्यूब, ठीक आहे. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय टाकला, लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया, लिव्हिंग आर टाईप, ठीक आहे. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये टाकला लिव्हिंग आर टाईप. इथे पण टाकला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया, इथे सुद्धा टाकला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया, ठीक आहे. इथे सुद्धा टाकला त्यांनी लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया, लिव्हिंग आर टाईप, ठीक आहे. लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया काय केलं त्यांनी, ऍड केले. ऍड केल्याच्या नंतर त्यांनी चेक केलं. आता आपण पाहिलं होतं की लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया काय होतो, एस टाईप मध्ये कन्वर्ट होतो एक जेनेटिक मटेरियल घेऊन. मग जर प्रोटीन हे जर जेनेटिक मटेरियल असतं तर इथेच लिव्हिंग आर टाईप हा कशामध्ये कन्वर्ट झाला असता, एस टाईप मध्ये झाला. पण इथे आर टाईप हा आर टाईप मध्येच राहिला, लिव्हिंग आर टाईप not convert into S type. लिव्हिंग आर टाईपच राहिला, एस टाईप मध्ये तो कन्वर्ट झाला नाही. म्हणजे प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे का, नाही आहे, ठीक आहे. इथे जर आरएनए हे जर जेनेटिक मटेरियल असतं तर इथला लिव्हिंग आर टाईप कशामध्ये कन्वर्ट झाला असता, एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला असता, बरोबर आहे ना. ग्रिफिथनं सांगितलं होतं आपल्याला की कोणतं तरी एक मटेरियल घेतो तो हिटकिल्ड एस टाईप पासून, हिटकिल्ड एस टाईप पासून, आणि कन्वर्ट होतो कशामध्ये, लिव्हिंग एस टाईप मध्ये, ठीक आहे. मग इथे हिटकिल्ड एस टाईप मधलं मटेरियल यांनी घेतलं आणि हा कन्वर्ट जर झाला असता एस टाईप मध्ये, लिव्हिंग एस टाईप मध्ये, तर आपण म्हटलं असतं की आरएनए हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पण इथे पण काय झालं, लिव्हिंग आर टाईप नॉट कन्वर्ट इनटू एस टाईप. इथे सुद्धा लिव्हिंग आर टाईप हा एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला नाही, ठीक आहे. त्यानंतर ऑदर मटेरियल, दुसरं मटेरियल चेक केलं, दुसऱ्या मटेरियल मध्ये सुद्धा लिव्हिंग आर टाईप नॉट कन्वर्ट इनटू एस टाईप. इथे सुद्धा तो लिव्हिंग आर टाईप हा एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला नाही. मग राहिलं कोणतं मटेरियल, हे द टेस्ट ट्यूब विच कंटेन डीएनए. In that test tube, the living R type is converted into S type. ज्या टेस्ट ट्यूब मध्ये डीएनए सोबत लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया टाकला होता त्याच टेस्ट ट्यूब मधला लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया कन्वर्ट झाला एस टाईप मध्ये, लिव्हिंग एस टाईप म्हणतो आपण त्याला, जिवंत, ठीक आहे. कशामध्ये कन्वर्ट झाला, लिव्हिंग एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला. याच्यावरून त्या सायंटिस्टने कन्क्लुजन काढलं की प्रोटीन, आरएनए किंवा अदर मटेरियल हे जेनेटिक मटेरियल नाही आहे, तर जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. जे काय झालं, हिटकिल्ड एस टाईप पासून कोणी घेतलं, लिव्हिंग आर टाईप ने घेतलं आणि तो कसा झाला, लिव्हिंग एस टाईप बॅक्टेरिया मध्ये कन्वर्ट झाला. म्हणून आपण इथे सांगू शकतो, इथे लिव्हिंग आर टाईप
कन्वर्ट इंटू लिव्हिंग एस टाईप. लिव्हिंग एस टाईप म्हणजे याच्यावरून त्यांनी सांगितलं की हे काय आहे, डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. त्यासाठी आणखी एक आपण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला पुढे. आपल्याला माहित आहे की डीएनएज नावाचा एक एन्झाईम असतो, डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज. ठीक आहे, डीएनएज म्हणतात त्याला. डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज नावाचा काय असतो, एक एन्झाईम असतो. हा एन्झाईम काय करतो, डीएनए ला काय करतो, डिस्ट्रॉय करतो. डीएनए ला काय करून टाकतो, नष्ट करून टाकतो. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, एक कन्फर्म करण्यासाठी की बा डीएनए मुळेच हा लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया लिव्हिंग एस टाईप मध्ये कन्वर्ट झाला, हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी काय घेतलं, एक टेस्ट ट्यूब घेतलं. ठीक आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये त्यांनी काय घेतलं, पहिल्यांदा डीएनए घेतला. सपोज हे आहे डीएनए, आणि याच्यामध्ये नंतर त्यांनी काय घेतलं, डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज नावाचा एक एन्झाईम टाकला. सपोज आपण देऊ इथे डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज नावाचा एन्झाईम टाकला. एन्झाईम टाकल्याच्या नंतर काय होते, मी सांगितलं डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज काय करतो, डीएनए ला डिस्ट्रॉय करून टाकतो. मग या डिऑक्सी रायबोन्यूक्लिएजने काय केलं, डीएनए ला डिस्ट्रॉय केलं. ठीक आहे, आपण इथे दाखवू डीएनए काय झाला, डिस्ट्रॉय झाला. त्यानंतर त्यांनी काय केलं, याच्यामध्ये लिव्हिंग आर टाईपचे काय केले, बॅक्टेरिया सोडले. लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया सोडले. लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया सोडल्याच्या नंतर ते लिव्हिंग आर टाईपचे बॅक्टेरिया जसेच्या तसेच राहिले, म्हणजे नॉट कन्व्हर्ट इनटू लिव्हिंग एस टाईप. ते लिव्हिंग आर टाईप बॅक्टेरिया लिव्हिंग एस टाईप मध्ये कन्वर्ट झाले नाही. का झाले नाही, कारण तिथे त्यांना डीएनए मिळाला नाही. का मिळाला नाही, कारण ते डीएनए आपण डिऑक्सी रायबोन्यूक्लिएज नावाच्या एन्झाईमने आधीच काय करून टाकला, डिस्ट्रॉय करून टाकला. मग ते शुअर झाले की काय आहे, डीएनए हेच काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पण एवढं सारं झाल्याच्या नंतर सुद्धा काही जे बायोलॉजिस्ट होते ते कन्व्हिन्स झाले नाही या एक्सपेरिमेंटने. आणि एक तिसरा एक्सपेरिमेंट झाला, हार्शी अँड चेस एक्सपेरिमेंट. ठीक आहे, ते एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.